तर मनपा कोल्हापूर या संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं गेलं तर नितीन आहेत, तर नॉन स्ट्रायकर एंडला संभाजी. कुंभार तर गोलंदाजी ट्रॅक वरती सुशांत कुंभार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. लेट्स प्ले पंचांचा इशारा येतोय. स्ट्रायकिंग एंडला नितीन आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला संभाजी. पहिला चेंडू हलक्यात आणि फक्त चेंडूला स्टिअर केलंय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण होते. धावसंख्येचा श्री गणेशा देखील केला जातोय. अकाउंट ओपन केलं जातंय, खातं खोललं जातंय. एक या धावसंख्येने आपलं व आपल्या संघाचं खातं देखील खोलताना पाहायला मिळतोय. नितीन याच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्ड वरती लगावली गेलेले. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. यावेळी चांगला फटका, स्क्वेअर लेग रिजनला फटका खेळलाय. 30 यार्ड सर्कल भेदण्याचं काम केलंय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. या इनिंगचा पहिला चौकार येतोय संभाजी याच्या बॅट मधून. स्वॅगचे स्वागत केलंय. चौकाराबरोबर धावफलक पाहिले तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. तर मात्र आक्रमण चढवताना पाहायला मिळत आहेत संभाजी यांच्या माध्यमातून. सुशांत याच्यावरती चढवलेला हल्ला. यावेळी देखील चांगला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. चांगली गोलंदाजी, गाईडलाईन पकडून गोलंदाजी करण्याचा निर्धार सुशांत याच्या माध्यमातून. आता मात्र कमबॅक देखील पाहायला मिळालं. चौकार आला, तदनंतर डॉट बॉल देखील आलेला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. लाऊड अपील पंचांकडे अपील केलं गेलंय. नक्कीच पंचांवरती कोणतंही दडपण येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता मात्र नक्कीच गोलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलेलं कमबॅक देखील पाहायला मिळालं. दुसऱ्या चेंडूवरती चौकार जरूर आला, तदनंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेले पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय सन्माननीय श्री शिवाजी रोडे पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेले चेअरमॅन चषक 2026 पर्व पहिले. या पहिल्या पर्वातील आजचा दुसरा दिवस चालू असलेला दुसरा सामना. एका बाजूला आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा, तर दुसऱ्या बाजूला शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर. यावेळी देखील चांगला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. गाईडलाईन पकडून गोलंदाजी करण्याचा निर्धार, आणि त्या निर्धारावरती मात्र नक्कीच शिक्कामोर्तब केलं जातंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सुशांत याच्या माध्यमातून. आणखीन एक सुरेख चेंडू, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. षटक क्रमांक 1 मार्गस्थ होत आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती फक्त 5 धावा. एक चौकार जरूर आला, तदनंतर लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव हाताळलेत संभाजी सारख्या फलंदाजाच्या समोर. चला बॉलर्स नेम येऊ देत. स्वप्नील, प्रदीप. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय प्रदीप याला. प्रदीप येत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं गेलं तर नितीन आहे. यावेळी देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने फटका खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत, करतील पाठमोरा. थोडंसं फंबल होत आहेत जरूर, आणि त्या चुकीचा फायदा मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. 2 धावांनी धाव फलक पाहिलं तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल.
आज ज्या खेळाडूंचा उपवास आहे त्यांच्यासाठी आयोजन कमिटीने खिचडीची सोय केलेली आहे. तर ज्या खेळाडूंचा आज उपवास आहे त्या खेळाडूंसाठी नक्कीच आयोजन कमिटीच्या माध्यमातून खिचडीची सोय केली गेलेली आहे. आपण त्याचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी होते. फेकी देखील खराब. बॅकअप नाहीये चेंडू होईल फरार सीमा पार. आणखीन एक चौकार. बाईकच्या स्वरूपात एक आणि ओव्हरथ्रोच्या 4 अशा टोटल 5 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. पाच धावेने स्कोर कार्ड पाहिलं तर जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन द विकेट पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. तसंच घ्यायचं आपला युट्यूब वरती पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. प्रदीप आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून स्ट्रायकिंग एंडला नीतीन आपण पाहतोय. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला संभाजी. यावेळी मात्र वेगाने बीट होताना पाहायला मिळते. वेगावरती स्वार होऊन गोलंदाज प्रदीप याच्या माध्यमातून डॉट बॉल हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय. अवांतर धावेचा व्हाईट बॉल. धावफलक जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावले गेलेले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वेगावरती स्वार होऊन गोलंदाज प्रदीप यांच्या माध्यमातून नक्कीच डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत. बनतील फक्त दर्शक. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रो सीमा पार. आणखीन एक चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 18 धावा स्कोर कार्ड वरती. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. तर समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला चहाची सोय केलेली आहे. कोणाला जर चहा हवा असेल तर चहाचा आस्वाद घ्यायचा आहे.
वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सुशांत. सुशांत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला संभाजी. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. 2 धाव्याने धाव फलक पाहिले तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. नक्कीच अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. या व्हाईट बॉलने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघताना पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला संभाजी आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका सजवला लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये फलंदाज होतोय झेलबाद. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय कोल्हापूर मनपा या संघाच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन देखील झालेलं पाहायला मिळालं. तर नवीन फलंदाज झहीर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती. नक्कीच पहिलं यश मिळवून देण्यामध्ये आता मात्र यश प्राप्त झालंय सुशांत याला. पहिल्या विकेटचं पतन जरूर. यावेळी देखील चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडेसे स्लिप होत आहेत. चेंडू जातोय सीमा पार. चला तिथे जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, कृपया विनंती आहे चेंडू अडवायचा नाहीये. बाउंड्रीच्या बाहेर जाऊ द्या कारण मैदानाचा पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटची आतली कडा घेत चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धाव फलक पाहिले तर 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले पाहायला मिळेल. चला खेळाडूंना विनंती, बाहेरून या. बाहेरून यायचं आहे खेळाडू. मैदानाच्या बाहेरून या. पुन्हा एकदा उडवलाय कव्हरच्या दिशेने. हवाई हल्ला. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. आणखीन एक षटकार. या षटकाराबरोबरच धावफलक पाहिलं तर तब्बल 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. 32 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्या गेलेल्या आहेत. चांगली फलंदाजी नितीन याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. नक्कीच संभाजी मात्र झेलबाद होऊन माघारी परतले. तदनंतर झहीर आले फलंदाजीसाठी. आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. पुन्हा एकदा सुशांत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघताना पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उडवलाय लॉफ्टेड पाहायला मिळतंय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. 2 धाव्याने धाव फलक पाहिलं तर 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 34 धावा. 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. शिरोळ संघाचे संतोष ठोमके सर यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे.
चला बॉलर्स नेम. मंगेश वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून चौथं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मंगेश आहेत. पहिला चेंडू पाहिलं तर निर्धाव पद्धतीचा हाताळा. पहिला बॉल डॉट आलाय चौथ्यावरचा मंगेशला. मंगेश आणि डॉट बॉल. यावेळी मात्र पुन्हा एकदा उडवलाय काव कॉर्नर रिजनला. क्षेत्ररक्षक आहे बनतील फक्त दर्शक. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार. चेअरमॅन चषक 2026 खणखणीत चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 38 धावा. 38 रन्स ऑन स्कोर कार्ड. जहीर याच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. नक्कीच ब्लॉक हॉल मधला चेंडू. त्यानंतर मात्र मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. एका धावेने धावफलक पाहिलं तर 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 39 रन्स ऑन स्कोर कार्ड. नक्कीच चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. शाहू महाराज स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर या संघाच्या माध्यमातून. यावेळी देखील पायावरचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नॉन स्ट्रायकर एंडला धावचीची संधी आहे. जहीर याला मात्र नक्कीच धावची 2 माघारी परतावं लागेल. क्रिकेट मधील आत्महत्या करून 1+ विकेट. क्रिकेट मधील आत्महत्या करून मात्र नक्कीच जहीर याला माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का बसतोय शाहू महाराज मनपा कोल्हापूर या संघाच्या माध्यमातून. न्यू बॅट्समन चौथ्या क्रमांकावरती संतोष. धाव संख्या स्कोर कार्ड वरती 40 धावा. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा आतापर्यंत लगावले गेलेले आहेत. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा मंगेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं गेलं तर नितीन आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका सजवलाय. फटका सजवलाय 6 धावांसाठी. आणखीन एक क्रॅकिंग अनस्टॉपेबल षटकार. मंगेश यांच्यावरती चढवलेले हल्ले पाहायला मिळत आहेत. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 46 या आकड्यावरती. 46 रन्स ऑन स्कोर कार्ड. 46 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावले गेलेत. आखूड टप्प्याचा चेंडू. शॉर्ट ऑन पुल. स्क्वेअर लेग रिजनला फटका खेळा. क्षेत्ररक्षक करतील पाठमोरा चेंडूचा. थोडासा नैसर्गिक अडथळा आहे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. नितीन आणि संतोष यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 मार्गस होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 12.25 च्या सरासरीने 49 धावा. अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून अखेरचं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय अमोल याला. जर्सी नंबर 44 44 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती कर्णधाराने पाचारण केले गेले अमोल याला. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर सलामीला आलेला फलंदाज नितीन आहे. अप्रतिम दर्जाची फलंदाजी नितीन याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाली.
या मात्र आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफूट वरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर यांना मात्र धावचीतची संधी आहे. संतोषाला मात्र नक्कीच धावचीत होऊन माघारी परतावं लागते. धक्का क्रमांक 3, तिसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, उत्तम मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. इनॅट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा अमोल आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरून निघताना पाहायला मिळतील. आखूड टप्प्याचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न. अगोदरच मनात ठरवलं होतं शफल होऊन फटका खेळायचा. पंचांचा इशारा देखील येतोय 1 फॉर दी ओव्हर. आणि तेच गोलंदाजाने ओळखल्याने अखेरच्या क्षणी मात्र रिस्टचा चांगला वापर देखील पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. या हाणामारीच्या षटकामध्ये पहिले 2 चेंडू तर गोलंदाजाच्या नावावरती राहिले गेलेले आहेत. यावेळी मात्र स्वैर मारा पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने मात्र नक्कीच शाहू महाराज स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर या संघाचं अर्धशतक फलकावर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 50 धावा, 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. 50 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लगावले गेलेत. अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा पंचांवरती दडपण आणण्याचं काम केलं गोलंदाजाच्या माध्यमातून. हलकसं अपील पंचांनी फेटाळून लावलं. दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर, धाव मिळते अवांतर. धाव फलक जाऊन पोहोचेल 51 या आकड्यावरती. 51 रन्स ऑन स्कोर कार्ड. 51 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावले गेलेले आहेत. अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील अप्रतिम. एका धावेने धाव फलक पाहिलं तर 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि हे 3 चेंडू फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. उत्तम. एका बाजूला पाहिलं तर सलामीचा फलंदाज अद्यापही तळ ठोकून उभा आहे. यावेळी मात्र आडव्या बॅटने स्क्वेअर लेग रिजनला फटका सजवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, त्यांना बीट करत चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आणखीन एक चेअरमॅन चषक ब्रँडेड चौकार. या चौकाराबरोबरच धाव फलक पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 56 धावा, 56 रन्स ऑन स्कोर कार्ड. 56 धावा अब तक 56 धावा स्कोर कार्ड वरती लगावले गेले आहेत. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. आणखीन एक उडवलाय, लॉफ्टेड केलाय. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाज होतोय झेलबाद. चांगला झेल कॅरी केलेला पाहायला मिळाला. नक्कीच प्रदीप यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिड ऑफच्या दिशेने मात्र नक्कीच चांगला झेल पाहायला मिळाला. अखेरचा चेंडू शिल्लक असेल. धाव फलक स्थिर आहे 56 या आकड्यावरती. 56 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा. एका बाजूला ही पडझड सुरू असताना दुसऱ्या बाजूने मात्र एक हटते खिंड लढवलेली आहे नितीन याच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने शत्रूंशी 2 हात करताना बाजी प्रभूंनी जशी खिंड लढवली त्या पद्धतीनेच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने खिंड लढवताना पाहायला मिळतोय. नितीन यांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. तर या इनिंगचा अखेरचा चेंडू घेऊन गोलंदाज निघालेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. अखेरच्या चेंडूवर मोठा फटका जरूर आलाय. तदनंतर मात्र चेंडू सीमा रेषा पार. या इनिंगचा शेवट होतो या चौकाराने. चौकाराबरोबरच धाव फलक जाऊन पोहोचेल 60 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी गरज असेल 30 चेंडू बनवावे लागतील. 61 धावा. 30 चेंडू 61 ची गरज असेल. प्रत्येक षटकामध्ये 12.20 च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत.
चला शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. येणारे 30 चेंडू बनवायचे आहेत. 61 धावा. कालचा असेल 65 पर्यंत असेल काल. 60-65. तर यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला पाहिलं गेलं तर वारणा शाहूवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला किंग्ज 11 करवीर, या दोन बलाढ्य संघांदरम्यान यानंतर होणारी लढत आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. चला शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर त्वरित क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे. मोबाईल तुमच्याकडे राहून द्या. मला आला तर अटेंड करा. ओके काय चला शाहू स्पोर्ट्स मनपा आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सामन्याला भरपूर विलंब घेत आहात आपण. ह्या पण माणसाला आणा की पुढच्या टोपीवाल्या पाणी तेव्हा तिथे इकडा इकडा पलीकडा मागे भाई का हो का इथं शाहू स्पोर्ट्स मनपा. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आता किती वेळा सांगू सांगा. 3 वेळा झालं. सारखं सांगा. तीस चेंडूंमध्ये 61 धावांची गरज आहे. आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा. चला आपली सलामीची 2 फलंदाज मैदानावरती पाठवून द्या. आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा. तसेच आपला अतिरिक्त खेळाडू देखील समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. सन्माननीय श्री युवराज पाटील दादा युवा नेते यांचं इथं आगमन झालेलं आहे. सन्माननीय श्री शिवाजी रोडे पाटील यायला लागलेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सन्माननीय श्री युवराज पाटील दादा युवा नेते यांचं इथं आगमन झालेलं आहे. या संपूर्ण स्पर्धेचे करते धरते सन्माननीय श्री शिवाजी रोडे पाटील दादा चेअरमॅन, तसेच त्यांचे सहकारी मित्र यांच्या माध्यमातून सन्माननीय श्री युवराज पाटील दादा युवा नेते यांचं इथं स्वागत केलं जाणार आहे. नक्कीच दादांचं देखील हार्दिक आभार असेल. त्यांनी या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती नोंदवली, त्याबद्दल त्यांचं आयोजन कमिटीतर्फे सहर्ष मनस्वी असं स्वागत असेल. सन्माननीय श्री शिवाजी रोडे पाटील चेअरमॅन यांच्या शुभ हस्ते सन्माननीय श्री युवराज पाटील दादा युवा नेते
यांचं इथं मानाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातंय. प्रॉब्लेम मला मोबाईल जो नाही परत अनइन्स्टॉल केलं ते. संध्या बघा वसुले सरांनी कपडे काढायला म्हणा होता.
पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आलेला आहे. दुसऱ्या सत्राला प्रारंभ होताना पाहायला मिळतोय. पूर्वार्धाचा खेळ नक्कीच संपन्न झालेला पाहायला मिळतोय. आता उत्तरार्धाकडे वाटचाल सुरू आहे. 30 चेंडूंमध्ये 61 धावांचं तगड आव्हान ठेवले आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा संघासमोर. ओके मी का नंतर करायचं होतं ते मी तिच्यावर नाही करत. चला आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. फक्त पायनावाला डायरेक्ट जिपेला जातं ना. मी तर बघा हा यांचे मनपा कोल्हापूर. हो सर इकडे येते. ते आता मी वैतागलो त्यांना सांग. आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. हो कॅप्टन आईस्क्रीम आणि आईस्क्रीम मग गावठी कोंबडी. द मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सुनील. टाका काहीतरी नाव होती काय सांगतच नाही येतच नाही. बॅट्समन कोण आहेत? हो बॅट्समनची नाव सांगा की. स्ट्रायकिंग एंडला सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बाळू. बॉलर सुनील आहे का? नाही नाही बॉलर सुनील. नॉन स्ट्राईकला आहे बॉलर सुनील. पहिला चेंडू आडव्या बॅटने काऊ कॉर्नर रिजनला वन बाउन्सी मारेशा पार चौकार. धावसंख्येचा श्री गणेशा केलाय. अकाउंट ओपन केलं जातंय. खातं खोललं जातंय. या रन चेसचा पाठलाग कशा पद्धतीने आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा करणार हे मात्र पहिल्या चेंडूवरती नक्कीच सांगितलं जातंय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक केलेले देखील पाहायला मिळालं. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. पहा नक्कीच डावाची सुरुवात पाहिली तर चांगली झालेली आहे. सुशांत याच्या माध्यमातून नक्कीच चौकार आला. तदनंतर मात्र सुनील यांनी देखील कमबॅक केलेलं पाहायला मिळालं. खोलवर टप्प्याचा चेंडू रिलीज केलेला पाहायला मिळाला. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय जेलबाद. पहिल्या विकेटचं पतन होतंय. शून्याचा चष्मा घालून मात्र नक्कीच माघारी परतावं लागतंय. गोल्डन डकचा शिकार होतोय. चला नवीन फलंदाज त्वरित या. बॉलिंग सुनील अनेक मिनिट. नवीन फलंदाज प्रदीप इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. 5 या आकड्यावरती नक्कीच संदीप या नॉस्ट्रेलियाला चौका मारला पाहिजे. सर या नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रदीप इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रमोट केले गेलेत. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली जरूर संदीप यांनी करून दिली. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. तदनंतर मात्र एक सिंगल घेतली. पुढच्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवण्यात गोलंदाजाने यश प्राप्त केलेलं आहे. संदीपला सांगितलं.
पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळा, व्ही शेप मध्ये चेंडू होईल फरार, सीमा पार, येतोय आणखीन एक चौकार. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती स्वॅगचे स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 9 या आकड्यावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा सुरेख वापर सुरू आहे. आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा या संघाच्या माध्यमातून विचार केला गेला तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र शरीरापासून दूरवर ठेवलेला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघताना पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंचांची दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर धावेने धावफलक पाहिलं तर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात नक्कीच चांगली झालेली आहे. शेवट मात्र कशा पद्धतीने गोड करता येईल हे पाहणं गरजेचं असणार आहे आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा या संघासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट, लोअर फुल टॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळा. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेकी देखील अप्रतिम पाहायला मिळते. एका धावेने षटक क्रमांक 1 मार्गस्थ होते. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र स्कोर कार्ड वरती ट्रिपल एक्का देखील पाहायला मिळतोय. 1 फॉर 1. आता यायला लागले ते फोटो पण घेतला. क्लॅरिटी चांगली आहे. नाही हे आले म्हणजे लोकांचे भरपूर कमेंट आले क्लिअरिटी बद्दल. संभाजी तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं व मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती संभाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो उजव्या हाताचा मध्यम गती गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं गेलं तर प्रदीप आहे, ज्याने मात्र नक्कीच डावाची सुरुवात मात्र नक्कीच चांगली केलेली पाहायला मिळते. दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संभाजी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. संधी क्रिएट झाले. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल धरणीला दान दिला जातोय. नितीन यांच्याकडून झालेली चुकी पाहायला मिळते. चांगल्या फलंदाजाचा झेल मात्र इथे सोडण्यात येलेला आहे. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती एक चांगली संधी निर्माण केली होती प्रदीप सारख्या तगड्या फलंदाजाची विकेट मिळवण्याची, परंतु नितीन यांच्याकडून झालेली चूक पाहायला मिळाली. यावेळी मात्र संदीप येतात स्ट्रायकिंग एंडला. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र फिंगर्स रोल केले होते. गतीमध्ये केलेलं परिवर्तन पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. आणखीन एक संधी क्रिएट झाली. यावेळी मात्र कोणतीही चुकी होत नाही. फलंदाज होतोय जेलबाद. संघाला बसतोय दुसरा धक्का. संदीप बॅक टू द डग आउट.
तर न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सर्जेराव येताना पाहायला मिळत आहेत. इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी प्रमोट केले गेलेत. मला परवा हे विचारलं काय आणि आम्हाला काल हे झालं गाडी slip. हा? गाडी जरा क्रॅचेस पडली. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने फटका खेळाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाला चकवा देत मात्र नक्कीच चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सर्जेराव यांना. सर्जेराव जाधव फलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो सुरेख फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या दिशेने डान्सिंग डाऊन द विकेट पद्धत आली, त्याचा उपयोग केला. तदनंतर मात्र मिड ऑफच्या दिशेने फटका खेळा. 2 धावा पूर्ण होतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट प्रदीप आणि सर्जेराव यांच्या माध्यमातून. 2 धावेने धाव फलक पाहिले तर 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके खेळण्याची जरूर गरज आहे, परंतु एकेरी दुहेरी धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत या सामन्याचा विचार केला तर, कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आहे. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवलाय, फटका फतलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल जमिनीला दान दिला जातोय. झेल मात्र धरणीला दान दिला जातोय. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेने षटक क्रमांक 2 मार्गस होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9च्या सरासरीने 18 धावा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून 30रं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. नितीन यानं ज्याने मात्र फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती आपल्या संघासाठी, तोच अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. का येत नाही? स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं गेलं तर प्रदीप आहे. नॉन स्ट्रायकिंग 18 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोर कार्ड वरती. तो ठेव. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 19 आकड्यावरती. बोल की. चालेल चालेल.
यावेळी मिडऑफच्या दिशेने फटका खेळाय, चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत सुनील यांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पाहिले तर 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड, 21 धावा. चांगली गोलंदाजी नितीन यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर सर्जेराव आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न, गतीमध्ये केलेलं परिवर्तन, फिंगर्स रोल केले होते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धाव संख्या स्थिर आहे 21 या आकड्यावरती. अद्यापही जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. येणारे चेंडू बाकी असतील. 14 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची गरज असेल. यावेळी मात्र शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते. अवांतर धावेने मात्र स्कोर कार्ड मध्ये भर पडते. धाव फलक जाऊन पोहोचतील 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. रिव्ह्यू नाही आहे. ऑनफिल्ड पंचांचा जो डिसिजन असेल तोच असेल. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. नो बॉल आहे का? नो प्लस 1 अशा 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. दोन धावेने धाव फलक पाहिलं तर 4 चेंडू झालेत. नो प्लस 1 आहे बघा. सिंगल धावसंख्या स्कोर कार्ड वरती या एका धावेने पाहिलं गेलं तर 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळेल. अद्यापही तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. यावेळी मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. फिंगर्स रोल केले. चांगली गोलंदाजी नितीन यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. षटक संपतंय. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 27 धावा. अद्यापही जिंकण्यासाठी गरज असेल 34 धावांची. 12 चेंडू 34 ची गरज असेल. बारा चेंडूंमध्ये अद्यापही जिंकण्यासाठी 34 धावांची गरज असणार आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पुन्हा एकदा पाहतोय. संभाजी यांना स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर प्रदीप आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला सर्जेराव आहेत. 12 चेंडूंमध्ये 34 ची गरज आहे. मोठे फटके खेळण्याचा जरूर प्रयत्न असणार आहे. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून फटकेबाजी करणं गरजेचंच असेल जर हा सामना जिंकायचा असेल आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा संघाला. पहिल्याच बॉल वरती आग का गोला, उछल कर बोला. प्रदीप याच्या बॅट मध्ये येतोय षटकारांचा टोला. ठोकलाय आणखीन एक क्रॅकिंग षटकार. या षटकाराबरोबरच धावफलक पाहिलं तर झपाट्याने वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचेल 33 ते आकड्यावरती. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड, 33 धावा. आता मात्र समीकरण बदललेलं पाहायला मिळतंय. येणारे 11 चेंडू बनवायचे आहेत. 28 धावा.
11 चेंडू 28 ची गरज असेल अद्यापही सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग बॉलिंग संभा. यावेळी मात्र बॅकफुटला गेले, तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळा. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी खराब पाहायला मिळाली. पहा, थोडस लेझी क्रिकेट देखील पाहायला मिळालं. शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर या संघाच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. फेकी देखील खराब पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 26 धावांची. 2 आताच्या 2. 10 चेंडू 26 ची गरज असेल. चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र कुठेतरी हात मोकळे केलेले पाहायला मिळतात प्रदीप याच्या माध्यमातून. यावेळी मात्र अप्रतिम यष्टी रक्षण पाहायला मिळत आहे. फलंदाज होतो यष्टीची, संघाला बसतोय आणखीन एक धक्का. प्रदीप बॅक टू द डगआउट. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 26 धावांची. 9 चेंडू 26चं इक्वेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 9 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. गोलंदाज फलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय अमोल याला. 9 चेंडू 26 ची गरज. बॉलिंग बॉलिंग. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय संभाजी, तर स्ट्रायकिंग एंडला अमोल आहेत. 9 चेंडूंमध्ये अद्यापही 26 धावांची गरज. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. महत्वाचा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 8 चेंडू बनवायचे आहेत 26 धावा. 8 चेंडू 26चं इक्वेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी करावी लागेल इथून पुढे. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये अमोल याला. आखो टप्प्याचा चेंडू थोडेसे बॅकफुटला गेले, तदनंतर स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा येतोय चौकार. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 7 चेंडू बनवायचे आहेत 22 धावा. 7 चेंडू 22 ची गरज आहे अद्यापही आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये तब्बल 22 धावा बनवाव्या लागतील. संभा नकोय लूज. झालं का? 39. येणारे 7 चेंडू अद्यापही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र फलंदाज धावचित होऊन माघारी परततोय. क्रिकेट मधील आत्महत्या केलेले पाहायला मिळते. षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड होती 39 धावा. येणारे 6 चेंडू अद्यापही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 22 ची गरज असेल.
नवीन फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय मच्छिंद्र यांना 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अमोल याला 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असताना मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 21 धावांची. 5 चेंडू 21 ची गरज आहे. आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. अमोल याला समोरच्या दिशेने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत डाऊन द बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडस फंबल होत आहेत नितीन यांच्या माध्यमातून. थोडस खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेने धाव फलक पाहिले तर जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावरती. अद्यापही 4 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असणार आहे. 4 चेंडू 19 ची गरज असेल. नक्कीच 3 उत्तुंग षटकारांची गरज आहे. सामना जर बरोबरीत करायचा असेल तर अमोल्याला मात्र लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकावे लागतील. येणारा चेंडू अत्यंत गरजेचा असणार आहे. पहिला चेंडू आणि त्याची वरती प्रहार केलाय. काऊ कॉर्नर रिजनला 1 बाउन्स. सीमारेषा पार. आणखीन एक चौकार येतोय. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 15 धावांची. 3 चेंडू 15 ची गरज असेल. हा मच्छिंद्र का चांगला टाकतेस तू. 1 डॉट कर. 3 चेंडू 15 धावांची गरज आहे. अद्यापही सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत मच्छिंद्र. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून फुलर लेनचा चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू जातोय 1 बाउन्स. सीमा पार. आणखीन एक चौकार. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 11 धावांची. 2 चेंडू 11 ची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि नंतर भांडत बसले दुसऱ्या टीम मधला प्लेअर 38 सर्कलच्या बाहेर लावलाय. हे केलाय ते केलाय. कॅच घेतल्यावर काय उपयोग सांगून. 2 चेंडू 11 धावांची गरज आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आता मात्र उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. येणारा चेंडू काय असेल. चांगला चेंडू रिलीज केला गेलाय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. महत्वाचा डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा कडकडाट देखील पाहायला मिळाला. शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर या संघाच्या बाजूने मात्र नक्कीच एक लीगल डिलिव्हरी आणि या सामन्यामध्ये शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर हा संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल. 1 चेंडू 11 ची गरज. आणि याचबरोबर या सामन्यामध्ये विजय संपादन केलेला आहे शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर संघ. तर हार्ड लक आणि बॅड लक आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा. तर आकांक्षा स्पोर्ट्स पन्हाळा संघाला विनंती असेल की आपण या स्पर्धेत आलात आणि आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल आपल्याला सन्मान चिन्ह आहे. तर कर्णधाराला विनंती असेल की आपण सहभागी चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. तर झालेल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय शाहू स्पोर्ट्स